हाय नमस्कार मित्रांनो, आज मी विक्रम, सुनील आणि अमित नेहमीप्रमाणे अचानक झालेला प्लॅन एन्जॉय करण्यासाठी आम्ही निघालो आहोत दापोलीला। बराच वेळ पुण्यामधून पुढे आल्यानंतर तर या ठिकाणी आलोय, थोडासा हॉल्ट घ्यावा असं वाटलं। बराच वेळ प्रवास झाला, यानंतर आम्ही मानगाव मार्गे आज दापोलीला बीचवर जाण्याचा प्लॅन आहे आणि उद्या मुक्काम करून पुढचे 2-3 स्पॉट करून परवा दिवशी घरी जाण्याचा प्लॅन आहे। तसं फोटो सेशन करून आम्ही या ठिकाणाहून निघणार आहे। पुन्हा भेटूया पुढच्या ठिकाणी। मुळशी मार्गे मानला जाण्याच्या आधी लागणाऱ्या ह्या पर्वतरांगा आणि निसर्गरम्य ठिकाण आम्ही बरोबर तामिनी घाटाच्या मधोमध सेल्फी पॉइंटला थांबलो। एक मस्त गरमागरम कडक अशी कॉफी घेतली आणि थोडंसं फोटो सेशन करून परत पुढच्या प्रवासाला निघालो। ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। मानगावच्या साधारण एक 15 ते 20 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक मस्त असं हॉटेल आहे, त्या ठिकाणी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं। आम्ही विक्रमनी, सुनीलनी आणि मी चिकन थाळी घेतलेली, अमितनी स्पेशल व्हेज थाळी घेतलेली आहे। अमित टेस्ट कशी आहे? सुंदर आहे। सुनील कशी टेस्ट? एक नंबर। यानंतर आम्ही या ठिकाणची स्पेशल अशी सोलकढी पिणार आहे आणि त्यानंतर दापोली बीचला जाणार आहे। बाय। जाता जाता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी जाण्याचा प्लॅन होता, परंतु सुट्टी असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही। त्या ठिकाणी थोडंसं फोटो सेशन केलं आणि त्यानंतर आम्ही मुरुड बीचवरती जे आम्ही रिसॉर्ट बुक केलं होतं ड्रीमलँड, त्या ठिकाणी मुक्कामासाठी गेलो। कुलदीप दादा, तुझ्यासाठी चारोळी। येस आहे तर खूप जखमा उपचार पाहिजे, आहे तर खूप जखमा उपचार पाहिजे, प्रेमातही विम्याचा आधार पाहिजे। क्या बात है, क्या बात है। आहे तर खूप जखमा उपचार पाहिजे, प्रेमातही विम्याचा आधार पाहिजे। आहे तिचा अजेंडा मौनात राहणे, वा वा, मौनात राहणे आहे तिचा अजेंडा मौनात राहणे, प्रेमातही माहितीचा अधिकार पाहिजे। वाह, क्या बात है। रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर आम्ही मस्तपैकी गरमागरम इराणी चहा घेतला आणि त्यानंतर थेट पोहोचलो मुरुड बीचवरती। हाय, काल मुरुड बीचवर मी, अमित, सुनील आणि विक्रम सर्वजण 4-5 वाजता पोहोचलो। त्यानंतर या ठिकाणी हे जे ड्रीमलँड रिसॉर्ट आहे, या रिसॉर्टवरती आम्ही काल रात्री मुक्काम केला। एकदम सी फेसिंग असं हे रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टवरती आम्ही काल जेवण वगैरे केलं, बीचवरती गेलो आणि आता सकाळी आम्ही 7 वाजता उठलोय, नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता थोडंसं पुन्हा एकदा बीचवरती आम्ही फिरायला जाणार आहे। विक्रम थोडासा आवरतोय।
आता आहे ना आपण हरणे बंदरावरच्या वरच्या टोकावर आलेलो आहे. ठिकाणी ते जे गाव आहे छोटस हळद चालू आहे आणि त्या हळदीचे गाणे येतात ते आणि त्या गाण्यांवरती यांचा डान्स चाललेला आहे. खूप सुंदर असा बघा कसला व्ह्यू दिसतोय हा, एकदम मस्त व्ह्यू आहे. आता आम्ही चाललोय पुढच्या ठिकाणावर, तिथे भेटूया. बाय बाय. आपण आता चाललेलो आहे कडेवरच्या गणपती मंदिराकडे. खूप छान असा रस्ता आहे. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला पुण्याकडे. येताना माणगावच्या जवळ एक समुद्र कोकण म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती आम्ही जेवण केलं. खूप छान सी फूड त्या ठिकाणी मिळतं. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पुण्याच्या जवळ आलेलो आहोत. थोडीशी ट्रॅफिक आहे ह्या रोडला, त्यामुळे गाडी सावकाश चाललेली आहे. सर्वजण खूपच थकलेलो होतो, त्यामुळे आज पुण्यातल्या विक्रमच्या फ्लॅटवर मुक्काम करण्याचं ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्रवीणची सुद्धा भेट घेण्याचा प्लॅन ठरला, कारण बंच ऑफ हॅपीनेस त्याला सुद्धा आपण देऊनच मगच घरी जाऊयात असं सर्वांचं नियोजन ठरलं. आणि त्या नियोजनाप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रवीण भेटला, जुना मित्र. आणि आम्ही आता पुढचा काय प्लॅन आहे आपला ते सांग. चप्पल आम्हीची चप्पल आहे ना तिथे रिसॉर्टवरच राहून गेली, त्यामुळं त्याला खूप दुःख झाले. 700 रुपये चप्पल असणार, 1400 रुपयाची चप्पल आहे त्याची.